मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था लक्षात घेता आज पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी स्वतः महामार्गाची पाहणी केली आहे। मागच्या काही महिन्यांपासून महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। वेळोवेळी स्थानिकांनी प्रशासनाला तक्रारी देऊन देखील अनेक आंदोलने देखील केली, मात्र यावर कोणतीच उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। आता जिल्हाधिकारी पालघर यांनी पायाने फिरून महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली आहे। यावेळी स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचा गलथान कारभार समोर आणून दिलाय। महामार्गावर पावसाचे पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे, तर अनेकांचे अपघात होऊन जीव देखील गेले आहेत। त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करावे अशी विनंती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे करण्यात आली आहे। आज 22 जुलै 2024 रोजी स्वतः जिल्हाधिकारी पालघर यांनी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये सर्व जिल्ह्याचं प्रशासन सोबत होतं। अनेक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निमित्त मारले गेले होते, पण स्वतः जिल्हाधिकारी आज चालत 5 ते 6 किलोमीटर चालत स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि त्यांनी बघितले का रस्त्याची दुरावस्था म्हणजे रस्ताच दिसत नाही। आणि स्थानिकांनी आम्ही मागणी केली का काही करून ह्या जबाबदार ठेकेदारांनी ज्या या बेजबाबदारीमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर खडेबोल सुनावलेत आणि ह्याचे आम्ही विनंती केली जिल्हाधिकारी यांना की अशीच पाहणी पुन्हा 8 दिवसांनी करावी, जेणेकरून जे जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कामासंदर्भात ते पूर्ण होते का नाही। आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांचा आभार मानतो की त्यांनी नुसतं फोनवर न बोलता स्वतः पाहणी केली आणि ह्या ट्रॅफिकवर होणाऱ्या समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला।